आणि आता यानंतर आता पाहूयात लोकसभा निवडणुकीचा विशेष कार्यक्रम छोटा पुढारी बुलढाण्यातून। कुठले गाव? इथलंच आहे खामगाव। तर काय म्हणते इलेक्शन काय म्हणणार आहे? सध्या तर खासदार प्रतापराव जाधवची हवा आहे। विकास झालाय का तुमच्या मतदारसंघात? मतदारसंघात विकास साधारण तरी बरा झाला। आमचे नळच नाही सुटले 3 महिने झाले। नाही सुटले? नाही का बरं? काय सांगा, नळच नाही येऊन राहिले। मला तर तुपकर साहेबच चांगले वाटून राहिले। काय वाटतं तुमच्या मतदारसंघात कोण कोण उमेदवार उभे आहेत माहिती का? नाही नाही अजून उमेदवारच तुमच्यापर्यंत पोहोचले नाही। नाही अहो विकास पोहोचला का नाही मग? नाही आज अहो उमेदवारच पोहोचले नाही तर विकास काय पोहोचल? तरुणांना नोकऱ्या मिळाल्या का? आम्ही स्वतः तरुण आहे, मला नाही भेटली तर बाकीच्यांना काय भेटणार आहे? तुम्हाला काय वाटतं? काहीच नाही वाटत बाबा। हा काहीच नाही वाटत। इलेक्शन बद्दल काय सर शेतकऱ्याची अडचणी आहे। 15 लाख भेटलं का तुम्हाला? आम्हाला नाही भेटले, तुम्हाला? आम्हाला भेटलं नाही म्हणून तर तुम्हाला सांगून राहिलो, विचारून आलो। नमस्कार म्हणलं। हा नमस्कार। काय म्हणताय? काही नाही बा चालू आहे। कसं चाललंय धंदा पाणी? धंदा पाणी बरं आहे बा साधारण। कोणाला वाटतं? भाजप वाटते आम्हाला। भाजप वाटतं का? पण तरुणांना नोकऱ्या नाहीत। हा मग पण आता त्याने कसं राम मंदिर बनवलं, हे बनवलं। हा बर शेतकरी संघटना शेतकरी संघटना होईल का? तुम्ही खुश आहेत का? उमेदवार माहिती आहे का आधी पण तुम्हाला? नाही ना नाही उमेदवारच माहित नाही। हो मग मतदान कधी करणार? मतदान करू ना मग आलं की। मोदीला सांगाय का पुराणी पेन्शन योजना चालू करा लवकर। बर आपके बार कांग्रेस सरकार हा आएगी। आहे की राहुल गांधी राहुल गांधी काय म्हणताय कशाबद्दल? राजकारणाबद्दल? नाही आमचं ॲक्च्युअलचं दुकान आहे। बर राजकारणाबद्दल आता मला काही एवढं काही हे नाही बाबा राजकारणाचं। मग किती वर्षापासून दुकान? झाले 26-27 वर्ष। बर काय वाटतं या इलेक्शन संदर्भात नेमकं? शेतकऱ्याचाच विचार नाही केला जाऊन हा? शेतकऱ्याचाच विचार नाही केला जाऊन राहिला। मग तुम्ही बीजेपी सरकारवर खुश आहे का? बापा ते तसं काही नाही। मोदी साहेबांनी जे आज देशात नाव झळकवलं त्याच्यावर खूप आपण आजचे दिन आले का? नाही आजचे दिन तर काही नाही, धावून कमावून खा। कुठं चाललं गाडीवर बाबा? आम्ही आता मित्राच्या लग्नामध्ये चाललो होतो। बर तुमचं लग्न झालंय का? नाही मग कवर मित्राच्या लग्नात नाचायचं राव, आपल्या लग्नात का नाही? लवकरात लवकर नोकरी नाही तर छोकरी नाही। नोकरी नाही, छोकरी नाही, ते सगळं व्हायचं। पण आम्हाला वाटते आमचे भूमिपुत्र खासदार निवडून येतील। भूमिपुत्र का? मग तुम्हाला वाटते का महाविकास आघाडी इथं नाही येणार? नाही इथं तर नाही येणार, नाही बाकी येणार. ठिकाणी येऊ शकते, इथं नाही येतात। बर काय करतो आपण? शेती करतो भाऊ आपण। बीजेपी सरकार जे 6,000 रुपये देतं शेतकऱ्यांना त्याच्यात शेतकरी खुश आहे का? एकदम आनंदी। आम्हाला नांगराच्या वक्ती आमच्या कामा येतात रे बाबा। बर. याचा विचार करा। हा तुम्हाला मला किती पैसे दिले हा आणि खाऊन घेतले पोटानं, हा गुन्हाला तो काय करू? बर मग आता वेळेवर काम येतात। आता 4,000 रुपये पडतील, बर 4 पोतोड्या तर होतील भिजवायचे कोणतेही बी। अधिक काय पाहिजे? आपण शेतकरी तर म्हणताय 6,000 आम्ही खुश आहेत ना। अरे पण कापसाला भाव नाही ना। कापसाला 12,000 रुपये भाव द्या। पीएम किसानची आम्हाला गरज नाही। त्यांनी त्याचे ते 50 खोके एकदम ओके करून टाकलं आणि जनतेचा विश्वासघात केला। ज्या कापसाला 12,000 भाव दिला हा तर ते उत्पन्न किती होऊ राहिलं? हे 12,000 रुपये पुरले की ते शेतकऱ्याच्या कापसाला भाव पुरले? नक्कीच नक्कीच आपण आणखीन जनतेचा कौल जाणून घेऊया। हा चोऱ्या बंद झाल्या ना, दंगे बंद झाले ना, याचा विचार करा ना। बघा अरे तर ते फक्त चोरी आणि दंग्याचं महत्व नाही ना। हा. फक्त हिंदू मुस्लिम करून काहीच फायदा होणार नाही। तरुणांच्या हाताला काम द्यावं लागेल। संरक्षण भेटलं हा. अरे संरक्षण भेटून काहीच फायदा नाही ना। शेतकऱ्याचे मुद्दे कुठे उपस्थित करू राहिले? शेतकरी मरू राहिला। शेतकऱ्याला तर किती चला आणखीन पुढे जाऊया। प्रकरण पेटायच्या आता आपण निपट घेऊया। हिला आमच्या आजीबाई गावाला चालले होते। कुठं चालला आजी? आम्ही चाललो बोरण्याला। बोरण्याला का? बोरण्याला बर काय म्हणताय तुमच्या मतदारसंघात कोण उमेदवार आहेत उभा माहिती आहे काय का? माहित नाही बा मला कोणाला. हो? कोण नाही? मतदान कोणाला करणार? कोणाला झाले आले त्याले ते काय याला. पैसे देतात आपल्याला मतदान करा द्यायले तर. म्हणजे पैसे देऊन मतदान करायचं, मग काय तर फुकट नाही करायचं? हा, फुकट नाही करायचं. अहो विकास कसा व्हायचा मग आज? हा? हा विकास कसा व्हायचा? हा मग हे काय तर आम्हाला समजत नाही ते मग. जा ताई कुठे चाले? अरे इथंच आहे बर काय वाटतं बीजेपी सरकार बद्दल जनता खुश आहे का? खुशच आहे ना. हा बर बीजेपी सरकार येईल का? येईल ना. महाविकास आघाडी? हो महाविकास आघाडी बी येणार? नाही जे आता जायला मतदान जास्त पडलं ते येतील ना. बर पुढे जाऊ दादा काय वाटतं? भाजपला? बर काय भाजपला कौल देईल म्हणजे विकास झालाय का इथं? विकास झाला म्हणूनच देईल ना। आपण विकास झाला? कुठला विकास झाला? सारी जनता लढून राहिली, कुठला विकास आहे रे? भाजपने काय केलं रे? काहीच नाही केलं का? काही नाही केलं. आपण काही बर. कारण नाही, भाजप गेली आता।
आपण भाजपची ताकद वाढली ना राव. सगळे नेते गेले ना भाजपमध्ये. आता काही खरं नाही भाजपचं. काय करणार या? बरं. काय वाटतं तुम्हाला? भाजपचं वाटतं येणार भाजप. भाजप येणार का? मग इथं कोण येणार निवडून? इथं जाधव प्रतापराव जाधव. जाधव येणार का? तर कसं चाललंय राजकारण? चांगला आहे, बर, काय वाटतं सरकारबद्दल एकंदरीत तुम्ही खुश का? चांगलं 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 आहे का? आपण गॅसचे बाजार भाव भडकले ना का भडकलेच पाहिजे? फडकेलच पाहिजे. का बरं? काय नाही काय म्हणले गॅसचे बाजार भडकायला पाहिजे. कमी झाले पाहिजेत. मग कधी होती? आता सरकारनं करायला पाहिजे. कुठं मतदान आहे आपलं? अकोल्यावर आहे. अकोल्यावर आहे. बरं, तुम्हाला विचारून काहीच फायदा नाही. चला पुढे. हो, राम राम आजोबा. काय म्हणताय? काय म्हणताय? कसा चाललाय पाण्याचा धंदा? चांगला चालला. बरं, तुमच्या अनुभवानुसार काय वाटतं जनता यंदा कुणाला कात लावणार? लावणार आता काय काही माहिती नाही पडणार बाबा. पण आता पांढरी टोपी कुणाकडे नेमकं? महाविकास आघाडी का महायुती का तिसऱ्याकडेच? दुसऱ्याकडे जाईन आता काय सांगा. तिसऱ्याकडेच का? तर इथं तर आमच्या ताई गाडीहून बघताय. ताईंकडे जाऊया. ताई आमचं शूटिंग करीत यात. ताई जरा तोंडाचं जोडा की. तोंडाचं जोडा. काय म्हणताय? काहीच नाही म्हटलं, फोटो काढतो तुमचा. हा, तुम्ही आमचं शूटिंग करताय. आम्ही तुमचं करावं का तुम्हीच आमचं? करा जाऊन. बरं, कुठलं? आम्ही जळगाव जाऊ. जळगावचं. म्हणजे तुमचं इथं मतदान नाही? नाही, अरे मग व्हायला गेला ना राव ताई मोकार. प्रश्न मोकार व्हायला गेला ना राव. वाया गेला का? नाही बरं झालं. जळगावचं काय वातावरण? जळगावचं काय वातावरण? बेस्ट आहे एकदम. चांगलं आहे का? हा, चांगला. बरं चला पुढे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली का? सगळ्याला कुणाला? हा, सगळ्याला कुणाला? आमची झाली म्हणून आमतो बा. हा, तुमची वैयक्तिक झाली काय? नाही सगळ्याची झाली ना ठाकरेच्या काळात. अहो, ठाकरेंच्या नाही, बीजेपीच्या काळात म्हणतोय हो. त्यावेळेस ठाकरे सोबतच होता ना. हा, आता नाही झाली. अरे जरा पुढे. लगेच आमच्याच हातात का? बरं, किती वर्षापासून धंदा करतात आपण? 6 वर्षापासून. बरं, आता काय वाटतं जनता कुणाला थंड करणार? आता जनता काँग्रेसला थंड करणार. राजनीतीमध्ये नाही, पण जे झाले ते झाले. गरिबासाठी चांगलं झालं. गरीबासाठी चांगलं झालं का? मग परत सरकार येईल का? करेल 100%. वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा आणि खडकपूर्णा हा 88,000 कोटी रुपयाचा नदी जोड प्रकल्प सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे. आता फक्त म्हणतात की राज्य सरकारनं पैशाची हमी दिली आम्हाला. दाखवा ना. कशाचा विकास केला त्यांनी? स्वतःचा विकास केला. हजारो कोटीची प्रॉपर्टी मिळवली. खंडन घेण्याचं काम केलं. त्यांच्याजवळ लोकांना सांगण्यासारखं काही नाही. प्रतापराव जाधवावर टीका करत राहणं एवढा त्यांचा अजेंडा आहे. धनुष्यबाण 2 नंबरवर आहे. माझी मशाल आहे त्याच्या बुडाखाली. 3 नंबर मी जना. हा 12 भोकाचा पण आहे. कुठे बी लागतो. 100 वर्षापासून प्रलंबित असलेला खामगाव जालना रेल्वे मार्ग आपल्या वाट्याचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. पण रेल्वेचं तर काम सुरू झालंय. कधी झालं? नाही झालं का? नाही झालं अजून. काहीच नाही. काय सगळं खोटं आहे. मतदारसंघात विकास झाला असता तर त्यांना लोकांनी बोलवलं असतं, सन्मानानं बसवलं असतं. गावगावचे रिपोर्ट द्यायला कोणी वेशीच्या आतच येऊ देत नाही. सोयाबीन 4,000वर चालली आहे. कापूस 6,500वर चाललाय. मी रस्त्यावरची लढाई लढतोय. शेकडो पोलीस केसेस मी अंगावर घेतल्या. शेतकरी नेता याला म्हणत नाहीत. आणि त्यांनी ज्या ज्यावेळेस आंदोलन केले, पहिलं आंदोलन केलं तर सोयाबीनचे भाव 1,500 रुपयानं कमी झाले. दुसरं आंदोलन केलं, कापसाचे भाव कमी झाले. 16,000 रुपयाचं नुकसान करायचं एकरी भाव फरकानं आणि 6,000 रुपये टाकायचे त्याच्या खात्यात. ते बी दर 4 महिन्याला 2,000. मग ही शेतकरी सन्मान योजना आहे का शेतकरी अपमान योजना आहे? तुम्हीच ठरवा.